नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण कापसाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि खुलासा पण करणार आहोत. तर आपला जो आजचा विषय आहे तर हा कापूस उत्पादन वाढीवर आहे. तर मुळात आपल्या शेतकरी वर्गांचा खूप मोठा गैरसमज आहे की आपण जेवढी खतं वापरतो किंवा जेवढी टेक्नॉलॉजिकल खतं वापरतो किंवा वेगवेगळे पॅटर्न राबवतो, यातून पॅटर्नचा एक विषय सोडून द्या, पण जी खत व्यवस्थापन आपण करतो त्याच्यातून आपले उत्पादन वाढ होते. तर खरोखर उत्पादनात वाढ होते का? किंवा आपण पिढ्यानपिढ्या पाहत आलो आहे की आपण जवळजवळ 15 वर्षामध्ये समजा कापूस शेती केली, तर पहिल्या 15 वर्षापूर्वी उत्पादन काय निघायचं आणि आज किती निघतं आहे, तर याला खरोखर खत किती जबाबदार आहे याच्यावर पूर्ण चर्चा करणार आहोत. तर जे लोक आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा आणि सत्य परिस्थिती ऐकायची असेल तरच हा व्हिडिओ पूर्ण पहा, नाही तर सोडून द्या. कारण मुळात आपल्याकडं समजलं जातं की भारत देश हा कृषीप्रधान देश आहे, पण त्याच देशात आपल्याकडं लोक किंवा सुशिक्षित जरी लोक म्हटलं तरी उत्पादन वाढीकडं कल तर नाहीच आहे, पण फक्त खिसे भरण्याचा कल जास्त आहे. आणि अशातच शेतीचं उत्पादन वाढवणे नाही तर फक्त खिशाचे उत्पादन वाढवणं हे चालू आहे. तर एक अहवाल माझ्याकडे आहे, तर तो पण मी तुम्हाला थोडा थोडा करून सांगणारच आहे. पण त्याच्यासोबत आपण नियोजन कुठे कुठे चुकलो आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने बदल करण्याची गरज आहे हे पण आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, भारत असा देश आहे की ज्या देशामध्ये कापूस उत्पादन खूप जास्त राज्यांमध्ये घेतलं जातं. कारण आहे जे कापूस पिकाला जे वातावरण पाहिजे असतं तर ते चांगल्या प्रकारे भारतामध्ये आढळतं. तर फक्त भारतामध्येच नाही तर जगभरातील भरपूर देश आहेत जिथे कापूस उत्पादन घेतलं जातं. आणि विशेष म्हणजे जर आजच्या मितीला जर पाहिलं तर भारताचं कापूस उत्पादन जवळजवळ खालून 2-3 नंबरला आपला देश आहे. एक 15 वर्षापूर्वीचं जर पाहिलं तर चांगल्या टॉपमध्ये पण आपला देश होता. आणि ज्यावेळी आपल्याकडं चमत्कार वगैरे या व्हरायटी आपल्याकडं राहायच्या कापूस उत्पादनाच्या, आणि चमत्कारच्या कपाशी लावूनच आपण खूप शेतकऱ्यांना माहिती आहे 20-20, 22-22 क्विंटल उत्पादन घेतलं आहे. काही लोकांना मान्य नसेल पण घेतलं आहे, कारण मलाही चांगलं आठवतं, कारण त्यावेळेस कापूस वेचायलासुद्धा मी स्वतः जायचो स्वतःच्या शेतात. तर एवढी उत्पादनं काढून आज मात्र आपलं एका एकरचं उत्पादन आलं आहे 10, 8, 11 अशा क्विंटलवर. ज्यांनी वेगवेगळे पॅटर्न राबवले, लागवड पद्धती बदलल्या, त्यांचं 15पर्यंत गेलं. किंवा तुरळक असे बोटावर मोजणे इतके शेतकरी आहेत की ज्यांनी 18-18 क्विंटलपर्यंत काढलं. परंतु आपलेच असे लोक असतात की जे आपल्याला वेळोवेळी सजेशन करतात, कन्सल्टिंग करतात किंवा माहिती देतात. तर मग आता त्यात दुकानदार पण असतील किंवा काही कन्सल्टंट असतील. तर जे काही वेगवेगळी खतं आपल्याला सांगितली जातात, मुळात खत ही पिकाची गरज आहे, ती दिलीच पाहिजे, अजिबात त्यात काही वेगळं नाही. परंतु लागवड पद्धत आपल्याला साफ चुकीची सांगितली जाते. लागवड पद्धत कशी असायला पाहिजे, सुधारित कशी असायला पाहिजे, तर खरी तर लागवड आपण जी सुधारित म्हणायचो तर ती आपली पूर्वीच्या काळात होती. आपली वडिलोपार्जित शेती करायची त्यावेळची जी लागवड होती ती खरी सुधारित होती. कारण त्यावेळी लागवड असायची 4x4, 5x5 अशी लागवड राहायची, त्यामुळे तिथं उत्पादनसुद्धा आपलं जास्त निघायचं. आणि आता काय सांगितलं जातं की 3 फुटावर लावा किंवा 2.5 फुटावर 2 झाडाचं अंतर ठेवा. तर याच्या लागवडीत मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की या साफ चुकीची पद्धत आहे की जवळजवळ झाडं लावणे. कारण जर आपण 2 झाडामध्ये जास्त गॅप ठेवला तर हवा खेळती राहते. जे आपण खतं देतो ही खतं आपल्या पिकांना जास्त लागू होतात आणि झाडांची वाढसुद्धा चांगली होते. जर एका फांदीला जर 10 ते 12 पाती जर लागली तर उत्पादन वाढ किती होईल हे तुम्हाला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे. पण असं न करता आपण डायरेक्टली चुकीचं मार्गदर्शन करतो की तुम्ही 3x2.5 वर लावा, 3x3 वर लावा, 3x2 वर लावा किंवा 4x2.5 वर लावा. तर ही पूर्ण चुकीची पद्धत आहे. आणि आता जो अहवाल आहे तर आपण एक थोडक्यात पाहूयात. तर माझ्याकडे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 देशांचा अहवाल आहे. आणि त्यात जर पाहिलं तर भारत हा 2 नंबर आहे, तो पण खालून उत्पादनाच्या बाबतीत. आणि विशेष म्हणजे पाकिस्तानचे सुद्धा जे उत्पादन निघतं आहे ना ते भारतापेक्षा जास्त आहे. का? ते पण शेती करत नाहीत का? की आपण शेती करत नाहीत किंवा आपण टेक्नॉलॉजी वापरत नाहीत? आपण पण टेक्नॉलॉजी वापरतो, पण आपण प्रगतीकडून अधोगतीकडे चाललो आहे. आणि बाकीचे जे देश आहेत ते अधोगतीकडून प्रगती करत करत, प्रयोगशील करत करत वेगवेगळ्या पद्धती राबवत उत्पादन वाढवत आहेत.
आता या यादीमध्ये आहे भारत, चीन, अमेरिका, ब्राझील, रशिया, पाकिस्तान, युगांडा, मेक्सिको, तुर्किस्तान, इजिप्त, सुदान, अर्जेंटिना आणि इतर देश. तर यात फक्त युगांडा हाच एक असा देश आहे की जो आपल्या मागे आणि आपण त्याच्यापुढे फक्त 2 नंबर. तर कापूस उत्पादनामध्ये विचार करू शकता की आपली जी कार्यपद्धती आहे ही किती चुकीची आहे. तर हीच चुकीची आहे, ही आपण बरोबर करायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, एक विनंती असेल की आपली जी लागवड पद्धत आहे ही लागवड पद्धत बदला. ज्या आपल्या सुरुवातीच्या लागवडी पद्धती होत्या त्याच खरोखर योग्य होत्या. आणि विशेष म्हणजे असं की आपल्याकडं बोंडाळी नियोजनावर काहीही कुणाचं पाऊल उचललेलं नाही आहे. कोणी बोंडाळीवर बोलायला तयार नाही आहे किंवा ती कशी कंट्रोलमध्ये ठेवायची ह्याच्यावर पण कोणी बोलायला तयार नाही आहे. आणि माझ्या मते बोंडाळी जर आपल्याला कंट्रोल करायची असेल तर पहिली गोष्ट रासायनिक खतांचा अतिवापर आपल्याला बंद करावा लागेल. जी दाट लागवड आपण झाडांची घेतो आहे ही पातळ पुन्हा करणं गरजेचं आहे. जशी पहिली लागवड राहायची 5x5, 5x4, 4x4 अशा पद्धतीची लागवड आपल्याला पुन्हा करणं गरजेचं आहे. कारण आपण बियाणे तर खूप वेगवेगळे बनवलेत, बियाण्यात प्रगती केली, पण जे लागवडी पद्धतीत आपण प्रगती करायला पाहिजे होती तिथं मात्र आपली प्रगती नव्हता, अधोगती झाली आहे. कारण त्याच लागवडीमुळं, त्याच लागवड पद्धतीमुळं आज आपल्या पिकांवर रोग येत आहेत, ते रोग कंट्रोल होत नाही आहेत आणि त्यात वातावरण पण खराब आहे आणि अशात आपण काही करू शकत नाहीत. तर याच गोष्टीसाठी आपली ज्या लागवड पद्धती आहेत त्या लागवडी पद्धती बदला. खत व्यवस्थापन काही हरकत नाही, तुम्ही बदलू नका. आणखी उत्पादन आणखी जे खत व्यवस्थापन आहे तर ते वाढवा, कारण ती पिकांची गरज आहे. परंतु गरज नसताना काही बदल करणे हे चांगलं नाही आहे. कापूस उत्पादन वाढायचं असेल तर तुम्हाला पॅटर्नसारखी लागवड राबवावी लागेल. पट्टा पद्धत, लांब लागवड, त्यानंतर ठिबक सिंचन, आणखी इतर काय असेल. जर खतामध्ये व्यवस्थापन करायचं असेल तर जे 50 किलो खत आहे हे एका वेळा न देता 25-25 किलो 2 वेळा देणं ही सुद्धा आपल्या पिकांचं उत्पादन वाढवू शकते. परंतु आपण प्रगती याला समजतोय की आपण जी अधोगतीमध्ये चाललो आहे, म्हणजे जास्त खत वापरण्याला आपण प्रगती समजतोय, पण ती तशी नाही आहे. हो, तुम्ही खतं द्या, खत देण्याची दुमत नाही, पण खतं कशी द्यायला पाहिजेत, थोडी थोडी करून द्या. पिकाला जेवढी गरज आहे तेवढं द्या, त्याच्यानंतर परत आणखी थोडं द्या. पण आपण काय करतोय, लहान तोंडी मोठा घास देतोय आणि मग ते त्या पिकाला सहन होत नाही, ते घेतलं जात नाही, म्हणून मग ते आहे तसंच मातीमोल होऊन जातं. म्हणून शेतकरी मित्रांनो, आपली जी पहिली जुनी कार्यपद्धत आहे तीच पुन्हा कापूस पिकामध्ये राबवा, तरच आपलं उत्पादन वाढेल. फक्त खतं वाढवून आपलं उत्पादन वाढणार नाही. कोणाला राग आला असेल तर माफी मागतो, परंतु जी खरी परिस्थिती आहे, सत्यता आहे, ती तुम्हाला कबूल करावी लागेल आणि ती आहेच. ज्या शेतकऱ्यांनी आता अमृत पॅटर्न जरी आपण विचार केला, अमृत पॅटर्नचं उत्पादन केव्हा वाढलं, जेव्हा त्यांनी पट्टा पद्धत राबवली आणि 2 झाडांचं अंतर वाढवलं. आज कपाशी पिकामध्ये बोंडाळीचे कोणते प्लॉट जास्त आहेत, ज्या प्लॉटची 2 झाडातली अंतर जी आहे ती 3 फुटापेक्षा कमी आहेत, त्या झाडांमध्ये बोंडाळीचं प्रमाण जास्त आहे. त्याच झाडांना खतं जास्त लागतात, तरीसुद्धा वाढ तेवढी जास्त होत नाही. परिणामी पाते पण कमी लागतात आणि उत्पादन कमी होतं. तर यासुद्धा गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि व्हिडिओ लाईक करण्यापेक्षा पण हे महत्त्वाचं आहे की आपल्या पिकामध्ये पुढच्या वेळेस बदल करा. जर बदल केला तरच उत्पादनामध्ये पण बदल होईल. कारण आपल्या शेतकऱ्यांचं कसं आहे की एक तंत्रज्ञान असतं आपल्याकडं, घन लागवड प्रत्येक पिकामध्ये चालत नाही. जर आपलं पीक हे लांब पसरणारं असेल तर त्याला हे लांबच ठेवलं पाहिजे, तर त्याची आणखी उत्पादन क्षमता वाढेल. ते जर जवळ घेतलं तर त्याची पीक उत्पादन क्षमता वाढणार नाही, तर ती कमी होणार. हे पण तेवढंच आहे. तर चला, इथेच थांबूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.